बाजूला चर्चा चालू गर्दीची. महिला म्हणायच्या, माय किती सुंदर मुलगा आहे, वा 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 वा, जगताच्या पाठीवर त्याच्यासारखा कोणी सुंदर आहेत काय? जग में सुंदर है दोना, चाहे कृष्ण हो त्याच्यासारखं सुंदर जगताच्या पाठीवर. महिला म्हणू लागल्यात, बाई पार्वतीला किती सुंदर नवरा मिळाला, पहा पहा पहा. ज्या ठेंगण्या महिला होत्या त्या अशा मुंडक वर करून पाहायच्या आणि मग म्हणायच्या, बाई पाहिला पाहिला हा पाहिला. त्या नवरदेवाला पाहिला की त्या महिला सुदभूत विसरून जायच्या. कारण भगवंताला पाहणे एवढं सोपं नाहीये. सर्व महिला सगळ्या गोष्टी विसरून गेल्या. मदनाचा पुतळा पाहला, विष्णुदेव पाहला. अहो, श्रुती नेती नेती म्हणती अशा ज्या श्रुती आहे, मला थोडं द्या, त्या श्रुती जर सर्व गोष्टी विसरून जातात. रात्रंदिवस गोपी प्रभूचं चिंतन करतात. त्या भगवंताला पाहिल्यानंतर सर्व गोष्टी विसरून जातात. तर हा जीव आहे, काही वाजवायचं सोडा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला समसम पाहिजे. आणि काय होतं, गंमत आहे का? आई, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. साप निघाला, साप निघाला, साप निघाला. तुम्ही हातात काड्या घेतल्या दादांना आणि हातात काड्या घेऊन साप निघाला. आता त्या सापाला मारायला पाहिजे का फरपंडीला? साप निघून गेल्यावर एक जण काय करू लागला, मोठीच काडी घेतली आणि फरपंडीला मारायला लागला, फरपंडीला मारायला लागला. लोक म्हणजे फरपंडीला का मारतात? अरे म्हणजे साप निघून गेला, फरपंडीला मारून काही उपयोग नाही. तसं तालाला जर महत्व आहे, स्वराला महत्व आहे, समाला महत्व आहे, लईला महत्व आहे. ताल निघून गेला, गंमत नाही, मजा नाही त्या गाण्याची. पाहिला पाहिला नंदाचा नंदन,